चला मुलांनो, आता आपण सुरू करूया पृष्ठफळ आणि घनफळ या प्रकरणातील स्वाध्याय 12.1 मधील प्रश्न क्रमांक 8. उंची 2.4 सेंटीमीटर आणि व्यास 1.4 सेंटीमीटर असलेल्या एका भरीव वृत्तचितीला तितक्याच उंचीचा आणि तितक्याच व्यासाचा एक शंकूच्या आकाराचा भाग त्यातून पोखरून काढला तर शिल्लक राहिलेल्या वृत्तचितीचे संपूर्ण पृष्ठफळ सेंटीमीटर वर्गच्या मापनात असावे. येथे ही भरीव वृत्तचिती आहे आणि त्यामधून हा शंकू आकाराचा भाग पोखरून काढलेला आहे. या शंकू आकाराची आणि वृत्तचितीची त्रिज्या समान आहे किंवा त्याचा व्यास समान आहे आणि त्याचप्रमाणे त्यांची उंची देखील समान आहे. आपल्याला गणितामध्ये वृत्तचितीची उंची 2.4 सेंटीमीटर इतकी दिलेली आहे आणि वृत्तचितीचा व्यास किंवा शंकूचा व्यास D बरोबर 1.4 सेंटीमीटर इतका दिलेला आहे. आता आपल्याला या शंकूचे राहिलेल्या भागाचे संपूर्ण पृष्ठफळ काढायचे आहे. राहिलेल्या भागाचे पृष्ठफळ काढत असताना आपल्याला प्रथम या शंकूचे वक्र पृष्ठफळ काढावे लागेल. त्याचप्रमाणे वृत्तचितीचे देखील वक्र पृष्ठफळ काढावे लागेल आणि शंकूचा जो तळाचा भाग उरलेला आहे त्याचे देखील पृष्ठफळ काढावे लागेल. यामध्ये वृत्तचितीच्या वरच्या भागाचा समावेश करता येणार नाही. वृत्तचितीचा व्यास D बरोबर 1.4 सेंटीमीटर. वृत्तचितीची व शंकूची त्रिज्या R बरोबर D भागिले 2 म्हणजेच 1.4 भागिले 2. याला भाग लावला असता आपल्याला मिळेल 0.5 सेंटीमीटर. यानंतर वृत्तचितीची उंची दिलेली आहे. स्मॉल h बरोबर 2.4 सेंटीमीटर. आता शंकूचे वक्र पृष्ठफळ काढत असताना आपल्याला शंकूची तिरकस उंची देखील लागेल. यामुळे आपण प्रथम शंकूची तिरकस उंची काढून घेऊ. सूत्र आपल्याला माहितीच आहे. L बरोबर h चा वर्ग अधिक r चा वर्ग याचे वर्गमूळ. L बरोबर वर्गमुळात 2.4 चा वर्ग अधिक 0.7 चा वर्ग. 2.4 चा वर्ग केल्यास आपल्याला 5.76 मिळेल. 0.7 चा वर्ग केल्यास 0.49 मिळेल. यांची बेरीज केली असता वर्गमुळात 6.25. आपल्याला माहिती आहे 625चे वर्गमूळ केले तर आपल्याला 25 मिळते. म्हणजे 6.25चे जर वर्गमूळ आपण घेतले तर आपल्याला 2.5 इतके उत्तर मिळेल. ही झाली शंकूची तिरकस उंची. आता आपण शिल्लक राहिलेल्या वृत्तचितीच्या भागाचे संपूर्ण पृष्ठफळ काढून घेऊ. येथे वृत्तचितीच्या शिल्लक राहिलेल्या भागाचे संपूर्ण पृष्ठफळ काढताना आपण वृत्तचितीचे वक्र पृष्ठफळ अधिक वृत्तचितीच्या एका तळाचे पृष्ठफळ आणि शंकूचे वक्र पृष्ठफळ काढणार आहोत आणि त्यांची बेरीज करणार आहोत. इथे वृत्तचितीच्या एका तळाचे पृष्ठफळ असे येईल. यांचे सूत्र लिहित असताना 2 पाय RH अधिक पाय r चा वर्ग
अधिक पाय आर एल. यामध्ये पाय आणि आर हे सामायिक आहे. कंसामध्ये इथे 2h अधिक इथून पाय आर बाहेर काढल्यावर इथे उरेल आर अधिक एल. इथे आपण किमती ठेवून घेऊ. 22/7 गुणिले 0.7 2 गुणिले उंची आहे 2.4 अधिक त्रिज्या आहे 0.7 अधिक एल आहे 2.5. इथे 7ने भाग लावल्यावर आपल्याला मिळेल 0.1. 22 गुणिले 0.1 2 गुणिले 2.4 केल्यावर 4.8 अधिक 0.7 अधिक 2.5. या तिघांची बेरीज करावी लागेल. 4.8 अधिक 0.7 अधिक 2.5 यांची बेरीज केल्यास येथे आपल्याला मिळेल 8.0. म्हणजेच 22 गुणिले 0.1 गुणिले 8. हेच आपण असे लिहू शकतो 22 गुणिले 1/10 गुणिले 8. 22 गुणिले 8 केल्यावर आपल्याला मिळेल 176 भागिले 10. 10ने भागले असता आपल्याला उत्तर मिळेल 17.6 सेंटीमीटरचा वर्ग. हे शिल्लक राहिलेल्या वृत्तचितीचे संपूर्ण पृष्ठफळ आहे. आता आपण सुरू करूया पृष्ठफळ आणि घनफळ या प्रकरणातील स्वाध्याय 12.1 मधील प्रश्न क्रमांक 9. एका भरीव लाकडी वृत्तचितीला दोन्ही बाजूने अर्धगोलाकार भाग पोखरून एक वस्तू बनवली जी आकृतीमध्ये दाखवली आहे. जर वृत्तचितीची उंची 10 सेंटीमीटर आणि पायाची त्रिज्या 3.5 असेल तर वस्तूचे संपूर्ण पृष्ठफळ किती असेल ते काढा. आपल्याला या गणितामध्ये वृत्तचितीची उंची दिलेली आहे 10 सेंटीमीटर. त्याचप्रमाणे पायाची त्रिज्या दिलेली आहे 3.5 सेंटीमीटर. पायाची त्रिज्या म्हणजेच अर्धगोलाची त्रिज्या किंवा यालाच आपण वृत्तचितीची त्रिज्या देखील म्हणू शकतो. त्यामुळे वृत्तचितीची व अर्धगोलाची त्रिज्या आर बरोबर 3.5 सेंटीमीटर. यालाच आपण 35/10 असेही लिहू शकतो. त्यानंतर वृत्तचितीची उंची दिलेली आहे स्मॉल h बरोबर 10 सेंटीमीटर. आता आपल्याला या संपूर्ण वस्तूचे संपूर्ण पृष्ठफळ काढायचे आहे. या वस्तूचे पृष्ठफळ काढत असताना आपण वृत्तचितीचे वक्र पृष्ठफळ घेणार आहोत. त्याचप्रमाणे अर्धगोलाचे देखील वक्र पृष्ठफळ घेणार आहोत. वृत्तचितीचा वरचा भाग आणि खालचा भाग यामध्ये गृहीत धरला जाणार नाही, कारण हा भाग आपण पोखरून काढलेला असल्यामुळे ते पृष्ठभाग आपल्याला दिसणार नाही. तयार झालेल्या वस्तूचे संपूर्ण पृष्ठफळ आपण प्रथम काढून घेऊ. येथे आपण लिहून घेतले आहे वस्तूचे संपूर्ण पृष्ठफळ बरोबर वृत्तचितीचे वक्र पृष्ठफळ अधिक 2 गुणिले अर्धगोलाचे वक्र पृष्ठफळ. कारण आकृतीत दाखवल्याप्रमाणे येथे 2 अर्धगोल तयार झालेले असल्यामुळे आपल्याला 2 गुणिले अर्धगोलाचे वक्र पृष्ठफळ असे करावे लागेल. वृत्तचितीच्या वक्र पृष्ठफळाचे सूत्र आहे 2πrh अधिक 2 गुणिले अर्धगोलाचे वक्र पृष्ठफळाचे सूत्र आहे 2πr वर्ग. येथे प्रथम सामायिक काय असेल ते आपण बाहेर काढून घेऊ. 2 पाय आणि आर हे सामायिक आहे, त्यामुळे इथे कंसात h अधिक इथे 2 आणि आर हे उरलेले आहे. 2 गुणिले पायची किंमत इथे 22/7 गुणिले आरची किंमत आहे 35/10 कंसात h ची किंमत आहे 10 अधिक
2 गुणिले 35/10. आता आपण प्रथम सर्व संख्यांना संक्षिप्त रूप देऊन घेऊया. 7 एके 7, 7 पाचा 35, 5 एके 5, 5 दुणे 10, इथे बे एके बे, बे एके बे. यानंतर इथेही भाग लावून घेऊया. 5ने इथे भाग जातो, 5 7 35, 5 दुणे 10 आणि 2नेही भाग जातो. येथे 22 उरलेले आहेत. कंसामध्ये 10 अधिक 7 म्हणजेच 22 गुणिले 17. हा गुणाकार केला असता आपल्याला उत्तर मिळेल 374 सेंटीमीटरचा वर्ग. हेच आपल्या वस्तूचे संपूर्ण पृष्ठफळ आहे. यानंतरचे व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व आपल्या मित्रांना देखील शेअर करा.